माय म्हणतात, कोणी काकू म्हणतात, माता आणि महामाता म्हणतात. खरंच मी पूर्णपणे आई आहे, पण लोकांना वाटतं मला माय म्हणावं म्हणतात. लोकांना वाटतं मी त्यांची सांस्कृतिक महामाता आहे आणि ते असं म्हणतात. कधी वाटतं रंजल्या गांजल्या. लोकांसाठी मी काय केलं? मी फक्त माणसासारखे जगले. मी सर्व गरीब आयांची मुले ही माझीच मानली. मी या सर्वांची दुसरी आई आहे, सांस्कृतिक आई. त्यांना मानवी संस्कृती देणारी मी केलं फक्त एवढंच. पण तुम्हाला सांगू, या सर्वांच्या तोडून माय हा शब्द ऐकला की माझ्यातील मातृत्व फार मोठं झाल्यासारखं वाटतं. यावं एखाद्याला काय हवं असतं? 8-9 वर्षापूर्वी शेटजी गेले. पहाडासारखा माणूस गेला. गोड गरिबाचा आधार वट गेला. एक घोंगावती वादळ शांत झालं. त्याचं जीवनच आगीच्या ज्वलांनी वेढलेलं होतं. पण शेटजी कोणापुढे कधीही नमले नाही. मोडलेल्या माणसांना उभं करण्याचं काम ते करीत होते आणि त्या कामातच त्यांची ताकद दिली होती. त्यावेळी माझं काय झालं असेल आपण समजू शकता. शेटजींनी माझ्याकडे धन्यवाद देते मी. याच साहेब धन्यवाद. कैकाला शिक्षण आहे, कैकाला शिक्षण नाही. एक म्हातारे, एक पोटथळी आहे. गायत्री मंत्र विसरालती, हनुमान चाळीसा विसरालती, सुकांड जे अवघड आहे ती विसरालती. नाही आलं म्हणजे मारहाण करायचा आणि काढून लावायचं. ते असं हे रांडू हो शुकरू करो आपली वही गई नाही. खाना जमाना बा आपल्या गोळ्या साक्षाला शिक्षण न कोणी, आपल्या गोळ्याला नोकरी कोणी. त्यातडी मांगी खावानू, त्यातडी चोरे करानू. चोरे नाही केले तरी आपली जात धर, आपली जात धर. म्हणजे काय, चोऱ्या जरी नाही केल्या तरी आमच्या लोकांना डाग घ्यायची पहिल्यापासून. त्याच्यामुळं हे पुरावा, पारधी भाषा म्हणजे पुरावा तुम्हाला बोलून दाखवलं की कोण जातीचा आहे कोण नाही. दिन धिकार आहे म्हणून समोर पुरावा दिला हो पारधी भाषेचा. हार जातीमध्ये आमचं नाव अजून आलं नाही का गावामध्ये घर नाही का रानामध्ये शेत नाही. इकडून तिकडून गारान जमीन धरली. गारान जमीन शेती सातबारा नाही. शिकार करून खायला लागलो. तिथून बंदी झाली, शिकारीची बंदी झाली. वाडापासून गायवर बसायचं, गाडीत लंगोटी घालायची, रानावानाने फिरायचं, शिकार करून पोट भरायचे, लेकरं बाळा जतन करायचं, ते सुद्धा बंदी झाली. धन्यवाद. आमची भटके समाज जात पहिल्यापासून आमच्या जातीहून सगळं न्याय झालेलं. पहिल्यापासून आमच्या जातीला धरती मातावर लय हक्क आहे राहायचा, लय हक्क आहे. पण आम्हाला हे लोक आम्ही काही जातीवाद करत नाही आणि दुसरे बी जातीवाद करत नाही. एवढं काही शिकलेलं सवरलेलं नाही. आमच्या जातीला शिक्षण पाहिजे. आमच्या जातीला हार उचल अन्याय होत असेल तर त्या अन्यायाचा न्याय मिळाला पाहिजे. आणि आम्हाला घरकुल आणि राहायला सगळं कोणी शेजारी पाजारी लोकांनी आमच्यावर अन्याय नाही केला पाहिजे. पण आम्हाला आमच्या लोकांना लई टेन्शन होऊ राहिलं, लई अडखत्याने आलड्याने आमचे लोक मारून टाकू राहिले. पण आमच्या लोक एकत्र नाहीये. आमचे लोक अलग अलग आहे. ज्याच्या जीवाने तेच शाने होऊ राहिले. आमच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. हर गोष्टीचा न्याय मिळाला पाहिजे. आमच्या पारधी समाजाला हर गोष्टीचा न्याय मिळाला पाहिजे. आमचं आरक्षण दुसऱ्याला नाही मिळायला पाहिजे आणि आमचं आरक्षण दुसऱ्याला नाही मिळायला पाहिजे. आणि आमचं आरक्षण आम्हाला काय भीक मागायचं आरक्षण दिलेलं आहे. आम्हाला बी माणसाचं आरक्षण. आम्ही पहिल्यापासून पूर्वीचे आमचा हक्क आहे धरतीवर. आमचा हक्क होता. पण हा खालच्या लोक आम्हाला का सुधरून देत नाही, आम्हाला का सुधरून देत नाही. आम्हाला कोणी सुधरून देत नाही, काय करत नाही. आम्ही साहेब मातीचा मोलाच अजूनपर्यंत आहे. आणि मतदानसाठी हे लोकांना भांडायचं, ते मंत्रीला भांडायचं, हे मंत्रीला भांडायचं असं काय नाही. महाराष्ट्रात जे मंत्री चांगलं करण त्याच मंत्रीला सगळ्यांनी हक्काने मतदान घ्यावं. हक्काने मतदान इज्जतीने त्यांनी मतदान घेऊन टाका. पण मतदानच्या बाऱ्यात कोणी बी हे करू नाही. आणि हे 31 ऑगस्ट 1952 भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापुरी मुक्कामी येऊन भटक्या मुक्ताची सेटलमेंट कॅम्पची पाहणी केली. आणि पाहणी केल्यानंतर वस्तुस्थिती पाहून नेहरूंना रडू कोसळलं आणि नेहरूंनी भटक्या मुक्तांना शब्द दिला, मी तुमच्या बंधनात आहे,
जोपर्यंत तुमची शैक्षणिक प्रगत होत नाही, तुम्हाला घरकुल भेटत नाही, सामाजिक दर्जा तुमचा सुधरत नाही, मी तुमच्या बंधनात आहे असं नेहरू त्यांनी सांगितलं होतं. परंतु आज नेहरूला जाऊन किती दिवस झाले, आजपर्यंत भटक्यामुक्ताची परिस्थिती जैसे ते वैशी आहे. त्यामुळे जात गुन्हेगार म्हणून पोलिसांचा त्रास आहे, गावगुंडाचा त्रास आहे. त्यांनी ज्या शेत जमीन काढल्या तर त्यांच्या नावावर सातबारा नाही, शासनाची योजना नाही, घरकुल नाही, अशा अनेक प्रश्न भटक्यामुक्ताचे आहेत. म्हणून प्रत्येक वर्षी 31 ऑगस्ट आमचा स्वातंत्र्य दिवस आहे. आमचा 15 ऑगस्ट नाही, 15 ऑगस्ट आम्ही जेलमध्ये होतो. 31 ऑगस्ट 1952पर्यंत आम्ही जेलमध्ये होतो. 31 ऑगस्टला नेहरूंनी विमुक्त दिनाचं निमित्त साधून सेटलमेंट कॅम्पच्या तारा कापल्या व आम्हाला विमुक्त केलं. परंतु खऱ्या अर्थाने आमचा जो शब्द नेहरूंनी दिला होता त्या हिशोबाने आमचा विकास झाला नाही. दारिद्र्य, आम्हाला इज्जत नाही, प्रतिष्ठा नाही, मान सन्मान नाही. त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक दिवशी हा कार्यक्रम ठेवतो. म्हणून आजचा कार्यक्रम आक्रोश आंदोलन आहे. आदिवासी भटक्यामुक्ताच्या दिवसांएवढ्या हत्या होत आहेत, पोलिसांचे गुंडे त्रास देत आहेत, पोलीस खाते त्रास देत आहेत, घराने जमीन नावावर नाही. म्हणून आमचा हा मुक्त